भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. तो जगाच्या त्रासा पालक मालक या विश्वाच्या, तो जगाच्या त्रासा पालक मालक विश्वाच्या. क्रूसावरती अर्पुनी प्राणा उठला तारा याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. तो राजांच्या राजा येशू अधिपती या भुवनीच्या, तो राजांच्या राजा येशू अधिपती या
राजा तो सर्वांच्या या मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता एक कार्यक्रम तुम्हाला प्रसार होत आहे. तुम्ही पहा, ऐका, देवाचा आशीर्वाद मिळवून घ्या आणि इतरांनासुद्धा सांगा. आजच्या वचन जाऊया. या वर्षीच्या प्रतिज्ञाचे एक भाग पाहूया. यशाया 37:31, आयझाया 37:31. यशाया 37:31. यहुदाच्या घराण्यातील निबलावले अवशेष पुन्हा खाली मूळ धरील व वर फल देईल. खाली मूळ धरील व वर फल देईल. आम्हाला ठाऊक आहे की झाडाच्या फांदी वर असतात, पण मूळ जमिनीच्या खाली असतात, जमिनीच्या आत असतात. ते बाहेर दिसू येत नाही. पण हा मूळ तुमचा मजबूत असला, चांगलं पाण्याला खिचणारा असणार, तरच वरती पत्ते येणार आणि फूल येणार, हो की नाही? तसं ख्रिस्तामध्ये आपण आमचं मूळ ख्रिस्तामध्ये असायला पाहिजे. कलोस्यकरास पत्री 2:6 कोलोशियन्स 2:6 आहे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. पुढे त्याच्यामध्ये मुळावलेले फक्त येशू ख्रिस्ताला आम्ही मनामध्ये स्वीकार केलं एवढं राहिलं तर पोरे नव्हे. ख्रिस्तामध्ये मूळ धरून घ्या. असं त्याच्यामध्ये घट्ट त्याला आवडून त्याच्यामध्ये वाढत जा. मुळासंगे जाड नसेल तर जाड स्वतःने वाढू शकणार नाही, फल देऊ शकणार नाही. त्या जाड त्या मुळाबरोबर घट्ट राहायला पाहिजे ना, तसं ख्रिस्तामध्ये मुळावलेलं असायला पाहिजे. इफिसिकरांस पत्री 3 त्याच्या 17 इफिशियन 3:17 इफिसियो 3:17. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावे, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असं असून. प्रीतीमध्ये, देवाच्या प्रेमामध्ये, प्रीतीमध्ये पहिले ख्रिस्तामध्ये मुळावलं असायला पाहिजे. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलं असलं तर नंतर वचन असं म्हणते, ते इफिशियन 3:18 आणि 19 वचनामध्ये 3:18-19. ख्रिस्ताची प्रेमाची, प्रीतीची रुंदी, लांबी, उंची व खोली किती आहे हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती. तर ख्रिस्ताची लांबी कशी आहे, रुंदी कशी आहे ते पवित्र संघ तुम्ही आराधना करताना, उपासना करताना समजून घेता. नंतर बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे. ख्रिस्ताची प्रीतीला ओळखणे एवढं साधारण नाही, अवघड आहे. ते अवघड ख्रिस्ताचे प्रीती ओळखून घेणे अवघड आहे. ते बुद्धीस अगम्य आहे. आमच्या बुद्धीने ते स्मरण करू शकत नाही. असं देव मानव झाला, या जगामध्ये आपला जीव दिला आणि मानवाच्या मनामध्ये घुसला, हे कसं साध्य आहे? आमच्या बुद्धीमध्ये समजत नाही. असं कोणी मित्र पण मित्रासाठी जीव देत नाही, पण देव कसं जीव नाही? मित्र देणार नाही, कारण मित्राच्या बाप वेगळी आहे, या मित्राच्या बाप आई वेगळी आहे. पण येशू ख्रिस्त या सर्वांचा निर्माण करता, संपूर्ण जगाचा सृष्टिकर्ता तो आहे. तुम्हाला आम्हाला सृष्टी केलेला एकच देव आहे, तो येशू ख्रिस्त आहे. बायबल म्हणते सर्व काय, योहान 1:3 जॉन 1:3, योहान 1:3 सर्व काही येशूच्या द्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. संपूर्ण मानव जाती किंवा जनावर असू दे, पक्षी, सर्वांना परमेश्वराने सृष्टी केली.
येशू ख्रिस्ताने सृष्टी केली, म्हणून सर्वांसाठी जीव देण्यासाठी तो या जगामध्ये उतरून आला. मानवावर ठेवलेलं प्रेम, वचन म्हणते योहान 3:16 जॉन 3:16, योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलोता एक पुत्र म्हणजे येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी दिला, असासाठी की जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे देवाचे प्रेम आहे. देवाला ठाऊक आहे की माझा मुलगा येशूला या जगामध्ये पाठवून लोकांच्या पापासाठी त्याला मारायला दिलं, तर संपूर्ण जगातील लोक येशूवर विश्वास ठेवताना, येशूकडे पापाची क्षमा मागताना त्या सर्वांना जीवनच नाही सार्वकालिक जीवन प्राप्त करणार. किती मोठं देवाचं ज्ञान आहे प्रभू. पहा, हे प्रेमाला समजणे अवघड आहे. हे अगम्य देवाचं ज्ञान, देवाची प्रीती आहे. म्हणून एक येशू ख्रिस्त जगामध्ये मानव म्हणून आला आणि सर्वांसाठी जीव दिला. पेत्रांची पहिली पत्री 2:24 फर्स्ट पीटर 2:24, पेत्राची पहिली पत्री 2:24 त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, क्रूस खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे आणि त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तुमची आमची पापे आपल्या अंगावर घेतला येशूने आणि क्रूस खांबावर जीव दिला. असा प्रेम कुठं तुम्हाला आढळेल का, सापडेल का? नाही हो. त्या प्रेमामध्ये मूळ लावून घ्या. म्हणजे ख्रिस्ताच्या प्रेमानंतर, ख्रिस्ताच्या प्रेमावर तुम्हाला कोणी आलं करू शकत नाही. रोमकरांस पत्र 8:36-37 रोमन्स 8:36-37, तुझ्यामुळे आमच्या वध दिवसभर होत आहे, कापायच्या मेंढरासारखं आम्हाला घणले आहे. पुढचं वचन, उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. 35 का ख्रिस्ताच्या प्रेमापासून ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल, कोण अलग करू शकतो? ख्रिस्ताच्या प्रेमापासून, प्रीतीपासून आम्हाला कोणी अलग करू शकत नाही. किती तरी क्लेश येऊ दे, आपत्ती येऊ दे, चळणूक येऊ दे, उपासमार येऊ दे, नम्रता येऊ दे, नग्नता येऊ दे, संकट किंवा तलवारही विभक्त करतील काय? कुठलाही संकट. म्हणून ख्रिस्ता लोकांना किती मारलं तरी ख्रिस्ताच्या प्रेमापासून त्यांना तुम्ही अलग करू शकत नाही. ख्रिस्ताचं प्रेम एवढं भारी आहे. मुळातून झाडाला वेगळं करू शकता, वेगळं केलं तर मरून जाईल. तर ख्रिस्तातून आम्हाला कोणी विभाग करू शकत नाही, अलग करू शकत नाही. ते ख्रिस्ताचे प्रेम आहे. आणि 39 त्या रोमकरांपत्री 8:39 रोमन्स 8:39 कोणती सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. कुठलाही गोष्ट आहे जगामध्ये सृष्टी केलेल्या कुठल्याही वस्तू, मानव असू दे, जनावर असू दे, कोणी असू दे, ख्रिस्ताच्या प्रेमापासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. सामर्थ्य नाही आहे. ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये एवढं सामर्थ्य आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये मुळावलेलं असायला पाहिजे. आता तुमचं मूळ बरोबर असलं तर तुम्ही फल देणार. नीतिसूत्रे 12:12 प्रॉव्हर्ब्स 12:12 नीतिसूत्रे 12:12. दुष्ट लोकांना मिळणाऱ्या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानाच्या मूळ फल देते. नीतिमानाच्या मूळ फल देते. तुमच्या जीवनाचं फळ म्हणजे तुमचे जीवन आशीर्वाद असणार. तुमच्या जीवन कित्येक लोकांना आनंदाचं असणार, कारण तुमचे सद्गुण असणार. फळ म्हणजे आशीर्वाद, फळ म्हणजे सद्गुण. तुम्ही उत्पत्ती 49 त्याच्या 22 वाचा. जेनेसिस 49:22 ऑनवर्ड्स.
योसेफ हा फल झाडाची शाखा आहे. निर्जरा जवळ लावलेल्या फल झाडाची शाखा आहे, फल देणारं शाखा आहे. त्याच्या 10व्या भिंतीवर पसरल्या आहेत. पुढचं वचन, तीरंदाजाने तीर चालवणाऱ्याने त्याला त्रस्त केले, त्याला बाण मारले, त्याचा पिच्छा पुरवला, तथापि त्याच्या धनुष्य मजबूत राहिले. याकोबाच्या समर्थ देव, मेंढपाळ, इस्रायलाच्या कडक याच्या नावाने त्याच्या भुज स्फुरस पावले. पहा किती मस्त. बघा, युसूफ एक फल देणारा वृक्षासारखा होता. त्याचे फांदी वृक्ष फल देत होते. पण त्याच्या भावाने त्याला एकदा मारून खड्ड्यामध्ये फेकून नंतर त्याला विकून टाकलं गुलाम म्हणून. एवढं अन्याय केलं. त्या लोकांना खायला जेवण आणले होते त्यांनी. पण जेवण खाल्ल्यानंतर त्याच भावाला मारून त्याचे कपडे उतारून त्याला व्यापाऱ्याच्या हातात विकून टाकले आणि ते त्याला मिस्र देशामध्ये नेले. तिथे गुलामासारखा 13 वर्षात दुःख भोगला. पण 13 वर्षानंतर देवाने असं चमत्कार केली. त्या राजाला 2 स्वप्न पडले. त्याचा अर्थ सांगणारा कोण नव्हता. तेव्हा एक अधिकारी म्हणतो, आम्ही जेलमध्ये होतो ना, आमच्या स्वप्नाचा अर्थ एक मुलाने सांगितलं, त्या मुलांना बोलवा. राजाने त्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं, युसूफ तो सर्व गोष्टीचा अर्थ सांगतो का? नाही, मी नाही बाबा, देव सांगणार. पण अर्थ सांगितल्यानंतर त्या देशाच्या भविष्य देवाने दाखवलं होतं. ते कोणाला कोणाला समजत नव्हता. युसूफाने समजावलं. राजाला खूप आनंद वाटला आणि युसूफने म्हटलं, कोणी एका माणसाला अधिकारी ठरवा. या 7 वर्ष पिकलेलं अनाज सगळं साठवून घ्या. तर 7 वर्ष देशामध्ये दुष्काळ पडणार आहे. राजा म्हणतो, अरे तुझ्यासारखं ज्ञानी कोण नाही बाबा, तूच अधिकारी हो. म्हणून तर देशाच्या प्रधानमंत्री म्हणून त्याला साईड केला. देशाचा प्रधानमंत्री. आणि दुष्काळच्या वेळी सगळ्यांना तो अन्न वाटायला लागला. तर त्याचा भाव पण आले, 10 भाव आले अन्न मागायला. भूक लागली, द्या हो का. युसूफाने ओळखून घेतलं. पण त्याला मारले बिरले नाही. त्यानं चांगलं अन्न गोणी भरून त्यांना मोफत दिले. शेवटी काय म्हणतो माहिती आहे का? उत्पत्ती 45 अध्याय 11 वचनामध्ये, जेनेसिस 45:11, उत्पत्ती 45:11. कारण 5 वर्ष दुष्काळ पडायचे आहे, तर येते मी तुमच्या संगोपन करीन. अशाने तुम्ही तुमच्या घरचे लोक व तुमच्या सर्व परिवार दरिद्री होणार नाही. तुम्ही आता दरिद्र होणार नाही. मी तुम्हाला पालनपोषण करणार. उत्पत्ती 50 अध्याय 21 वचनामध्ये, उत्पत्ती 50:21, तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळाचे संगोपन करीन. आणि 20 वचनामध्ये तो म्हणतो, 50:20मध्ये, अहो तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजले आहे. बघा, हे चांगलं फळ देणारा वृक्ष आहे. आपल्याला मारले, बापापासून दूर केले, 13 वर्ष मी दुःख भोगत राहिलो, याचा बदला घ्यायचा नाही का? आता मी मोठं राजा आहे, राजाच्या पदावर बसलो आहे. या लोकांना मारून जेलमध्ये टाकू शकतो? नाही, त्याने असं केलं नाही. कारण युसूफ फल देणारा वृक्ष आहे. त्याची फांदी फल देत आहे. किती त्याला सतवलं. आज बघा, ख्रिस्ती लोकांना एवढं सतवलं तरी ते आणखी चांगलं कामच करणार, तुमचं मदत करणार. कोणी तुम्हाला मदत नाही, ते मदतीला येणार. कारण ते फल देणारा वृक्ष आहे, फल देणारा फांदी आहे. नीतिमान फल देणारा फांदी आहे. तुमचे जीवन असं आहे का? ख्रिस्तामध्ये मुळावलं असायला पाहिजे. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावं घ्या आणि ख्रिस्ताकडे तुमच्या पापाची क्षमा मागा. तो एकच पापाची क्षमा करू शकतो आणि स्वर्गाचा निश्चित तुम्हाला देऊ शकतो. आज पश्चाताप करा, येशूकडे या. तुम्ही पण फल देणारा वृक्ष असणार. येशूनं म्हटलं, योहान 15 अध्याय 4 आणि 5, जॉन 15:4-5, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेळात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फल देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. 5 वचन, मीच वेळ आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो
तो पुष्कळ फल देतो. कारण माझ्या वाचून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आता ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ती लोक आहेत म्हणून ते पुष्कळ फल देतात, चांगले फल देतात. आज संपूर्ण जगामध्ये बघा, कित्येक जगामध्ये संशोधन केले ते कोणी आहे? ख्रिस्ती लोक आहेत. एक कपडे काय, अहो तुमची गाडी काय, पेट्रोल काय, एक गडी काय, सगळ्यांचं संशोधन कोणी केलं? हे फोनचं संशोधन कोण केले? मूळ पुरुषांना पहा, तो एक ख्रिस्ती असणार. कारण ख्रिस्ताचे प्रेम आहे, ख्रिस्तामध्ये लावलेलं आहे. त्यांच्याद्वारे संपूर्ण जगाला आशीर्वाद भेटलेला आहे. फोन कोणी संशोधन बघा, त्याचं नाव बघा, थॉमस अल्वा एडिसन. त्याने तर हे बल्बचा निर्माण केला, थॉमस, बघा ना. आणि गाडीचे निर्माण कोण केले? जॉर्ज स्टीव्हन्सन. त्यांनी पहिले इंजिन तयार केलं. आणि राईट ब्रदर्स, ते ख्रिस्ती होते, त्यांनी पहिलं विमान तयार केलं. बघा ना. कारण देवाचे फल त्यांच्या मनामध्ये, ते फल दुसऱ्यांना देतात, दुसऱ्यांना आशीर्वाद करतात, सद्गुण दाखवतात. तुम्ही पण ख्रिस्तामध्ये मूळ लावून घ्या, तुमच्या मुळामध्ये फळ येणार. आमेन. तो फल देणारा वृक्ष असणार. यावर्षी तुमचं जीवन आशीर्वादाचं असणार आणि इतरांना सुद्धा तुमच्याद्वारे आशीर्वाद भेटणार. चला प्रार्थना करूया. पवित्र बाबा, धन्यवाद प्रभू. ख्रिस्त येशू पापी जनासाठी या जगामध्ये आला आणि पापी जनासाठी आपला जीव दिला आणि जिवंत उठला. आपण जिवंत स्वर्ग राज्यामध्ये आहे, स्वर्ग देशामध्ये आहे प्रभू. त्या येशूला विश्वास ठेवला तर आमच्या जीवनामध्ये तेच प्रेम येतो आणि येशूमध्ये आमच्या मूळ असायला पाहिजे. येशूच्या प्रीतीमध्ये आमच्या मूळ असायला पाहिजे, तर आम्ही सुद्धा फळ देणार आहात. आज पण जे कोणी प्रभू येशू, माझ्यासाठी, माझ्या पापासाठी तू जीव दिला, तुझा प्रेम किती अपार आहे प्रभू. या प्रेमाला आजपर्यंत मी ओळखलं नाही, पण आज ओळखून घेतलेलं आहे. येशू प्रभू, माझ्या पापाची क्षमा कर, जेव्हा पवित्र रक्त मला शुद्ध कर, मला पण स्वर्ग राज्याची, सार्वकालिक जीवनाची निश्चय मला दे असं म्हणतात प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये एक बदल येऊ दे प्रभू. जगामध्ये येऊ दे, प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करणारा खरं ज्योती तो आहे प्रभू. त्यांच्या मनामध्ये तुझा प्रकाश पडू दे. जीवन आजच्या दिवसापासून अंधारातून प्रकाशामध्ये येऊ दे प्रभू. आणि ते सुद्धा फल देणारा वृक्ष असू दे. त्याच्या मनामध्ये सद्गुण होऊ दे आणि त्याच्या जीवनाद्वारा कित्येक लोकांना आशीर्वाद भेटू दे प्रभू. प्रत्येकांना आशीर्वाद कर, ते सर्व गरजे पूर्ण कर. जे काय ते मागतात, रोगापासून सुटकारा का, शैतानाच्या बंधनापासून सुटकारा, किती संकटापासून सुटकारा पाहिजे, येशूच्या नावाने सुटका होऊ दे प्रभू. प्रत्येकांना आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आमेन.